मित्रांनो, जगप्रसिद्ध युद्धतज्ञ फील्ड मार्शल मॉन्टेगमेरी त्याच्या पुस्तकात पालखेडच्या या लढाईबाबत असं लिहितो की ही लढाई म्हणजे मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी होती। 18व्या शतकात ज्या महत्त्वाच्या लढाया भारतामध्ये झाल्या आणि ज्या लढायांमुळे भारताचा इतिहासच बदलून गेला, अशा महत्त्वाच्या लढाईमध्ये पालखेडच्या लढाईचा समावेश होतो। पण दुर्दैवानं मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राच्या ह्या दैदिप्यमान अभिमानास्पद इतिहासाची महाराष्ट्रातल्याच फार कमी लोकांना माहिती आहे। भारताचे खरे राजे कोण, दक्षिण भारताचे सर्वेसर्वा कोण, तर मराठे हे या लढाईमुळे सिद्ध झालं। पानिपत, प्लासी, बक्सार यांच्या तोडीची ही पालखेडची लढाई, थोरल्या बाजीरावांच्या, मराठ्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची श्रेष्ठता संपूर्ण भारतालाच नव्हे तर जगाला कळाली ती ह्याच लढाईमुळं। आजच्या आधुनिक जमान्यातही इतक्या वेगानं हालचाली करता येणं निव्वळ अशक्य वाटावं, अशा चित्त्यासारख्या वेगवान हालचाली मराठ्यांनी ह्या युद्धात दाखवल्या। या अत्यंत महत्त्वाच्या अशा पालखेडच्या लढाईबाबत दुर्दैवानं केवळ 1-2 पॅराग्राफच आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आहेत। अगदी MPSC आणि UPSCचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या लढाईची पार्श्वभूमी काय होती आणि या लढाईतल्या मराठ्यांच्या यशाचं भारताच्या इतिहासात किती महत्त्वपूर्ण स्थान होतं याची पूर्णपणे जाणीव नसते। भारताच्या केंद्रीय स्तरावरच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तर मराठ्यांबद्दल काहीसा आकस ठेवून लिहिलं गेलं आहे की काय अशी शंका निर्माण होते, कारण जेवढे खोलवर प्रश्न प्लासी आणि बक्सारच्या लढायांबाबत विचारले जातात त्याच्या 1 सुद्धा प्रश्न या पालखेडच्या लढाईबाबत किंवा मराठ्यांच्या इतिहासाबाबत विचारले जात नाही। पण त्याबाबतही मी महाराष्ट्रातल्या लोकांनाच दोष देईन। आपला गौरवशाली इतिहास हा आपणच मोठ्या अभिमानानं सांगायचा असतो। आपल्या अस्मितेचा आणि दैदिप्यमान इतिहासाचा जर आपल्यालाच अभिमान नसेल, आपल्यालाच जर माहिती नसेल, तर इतरांकडून आपण तशी अपेक्षा बाळगणं म्हणजे व्यर्थच। पालखेडच्या ह्या लढाईबाबत मी व्हिडिओ बनवावा अशी मला माझ्या चॅनलचे चाहते श्री श्रीनिवास पवार पुणे यांनी तसंच इतरही अनेक चाहत्यांनी विनंती केली होती। या सगळ्यांमुळे ह्या पालखेडच्या लढाईचा मला आणखी अभ्यास करायची संधी मिळाली, म्हणून श्री श्रीनिवास पवार आणि इतर सर्वांचे अगदी मनापासून आभार। मित्रांनो, पालखेडची लढाई समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर या लढाईची पार्श्वभूमी समजावून घ्यावी लागेल। हा कॅनव्हास तसा पूर्ण भारताचाच आहे, पण मुख्य करून तो संपूर्ण दक्षिण भारताचा आहे। ही एक चौरंगी लढत होती, पण मुघल तटस्थ राहिल्यानं ती एक तिरंगी लढत बनली। पार्श्वभूमीसाठी आपल्याला या 4ही पक्षांबाबत माहिती समजून घ्यावी लागेल। हे 4 पक्ष आहेत मुघल, निजाम, सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी। या 4ही कड्या एकमेकांमध्ये साखळीसारख्या घट्ट अडकलेल्या आहेत। तर पहिला पक्ष म्हणजे मुघलांचा। मराठ्यांच्या स्वराज्याला बुडवायचीच प्रतिज्ञा करून दख्खनमध्ये उतरलेल्या औरंगजेब बादशहाला जवळपास 27 वर्षांच्या कडव्या संघर्षानंतर 3 मार्च 1707 रोजी महाराष्ट्राच्या भूमीतच दुःखी अवस्थेत तडफडत मरायला मराठ्यांनी भाग पाडलं। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेल्या रक्तरंजित संघर्षामध्ये त्याचा मुलगा बहादूर शाह सत्तेवर आला। त्यावेळी स्वराज्याची कमान महाराणी ताराबाई साहेबांच्या ताब्यात होती। मराठ्यांची दहशत बहादूर शहानं चांगलीच खाल्लेली होती। आता जर मराठे दिल्लीवर चाल करून आले तर त्यांच्याशी आपण लढूही शकणार नाही हे त्याच्या लक्षात आलं होतं। मग त्यानं मराठ्यांमध्ये दुफळी पाडायचं ठरवलं। त्यासाठी त्यानं युवराज शाहूंची कैदेतून सुटका केली आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणे स्वराज्यात दुफळी पडली। कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याची गादी अशी स्वराज्याची विभागणी झाली। महाराणी ताराबाई साहेब आणि छत्रपती शाहू राजांमध्ये आता वारसा हक्कासाठी संघर्ष पेटला। पण बहादूर शहानंतर सत्तेवर आलेले मुघल सम्राट फारच कमजोर होते, मूर्ख होते असं म्हटलं तरी चालेल। मुघलांच्या दरबारात आता अनेक गटतट पडलेले होते। मुघल बादशहा म्हणजे ह्या गटांच्या हातातलं बाऊलं होतं। मुघल दरबारातले 2 गट जरा जास्त ताकदवान होते। त्यातला पहिला गट म्हणजे सय्यद बारहा बंधूंचा गट आणि दुसरा गट म्हणजे निजाम उल मुल्कचा गट। हे गट आपल्या मर्जीप्रमाणे बादशहाला बदलायचे। सय्यद बंधूंनी बहादूर शहानंतर सत्तेवर आलेल्या जहांगीर शहाला सत्तेवरून खेचून तिथं फारुख सियार नावाच्या त्याच्या एका पुतण्याला बसवलं। तोपर्यंत इकडं स्वराज्यात पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांच्या चलाकीमुळं सातारची गादी जास्त शक्तिशाली बनलेली होती। तर मुघलांच्या दरबारात फारुख सियार आणि सय्यद बंधूंमध्ये दुरावा निर्माण झाला होता। सय्यद बंधूंनी मग मराठ्यांच्या मदतीनं दिल्लीचं तख्तापलट सन 1719 मध्ये केलं। फारुख सियारला गादीवर काढून तिथं आपल्या मर्जीचे बावले बसवले। त्यावेळी तिथं मुहम्मद शाह रंगीला हा 17 वर्षांचा मुघल बादशहा सय्यद बंधूंच्या मदतीनं सत्तेवर आणला गेला।
सन 1719 मध्येच मराठ्यांना म्हणजे सातारच्या गादीला 6 मोठ्या सुब्यांमधून चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याची परवानगी दिली गेली। हे प्रदेश म्हणजे खानदेश, बेरर, औरंगाबाद, बिदर, विजापूर आणि हैदराबाद आणि संपूर्ण दक्षिण भारताचे मराठी आता मालक बनले होते। हे 6 सुबे म्हणजे भारताचा जवळपास 60% भाग होता आणि या 6 सुब्यांची चौथाई आणि सरदेशमुखी हे पालखेडच्या लढाईमागचं मुख्य कारण होतं। इकडे सन 1720 मध्ये पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांच्या मृत्यूनंतर त्यांचा 20 वर्षांचा कर्तबगार मुलगा थोरले बाजीराव यांनी सातारच्या गादीच्या पेशवेपदाची जबाबदारी स्वीकारली होती आणि तिकडे दिल्लीचा राज्यकारभार आता प्रत्यक्षपणे वजीर निजाम उल मुल्कानं सय्यद बंधूंचा पाडाव करून स्वतःच्या हातात घेतला होता। मोहम्मद शाह रंगीला आता एक नाममात्र बादशाह होता। आता आपण समजावून घेऊया निजाम उल मुल्काबद्दल। मित्रांनो, निजाम उल मुल्क म्हणजे काय कुणी साधीसुधी व्यक्ती नव्हती। औरंगजेबानंतर मुघल साम्राज्यातला सगळ्यात बुद्धिमान, मुत्सद्दी, लढवय्या आणि कट्टर धर्मवेडा शासक होता तो म्हणजे हा निजाम उल मुल्कच। याचं मूळ नाव होतं मीर कमरुद्दीन खान सिद्दीकी बैफंदी। ह्याचा जन्म झाला तो 11 ऑगस्ट 1671 रोजी आग्र्यामध्ये। तसा हा अगदी जन्मापासूनच औरंगजेबाचा लाडका होता। त्याचं नाव कमरुद्दीन खान हे स्वतः औरंगजेबानंच ठेवलं होतं। निजामाचा आजोबा किलीच खान हा मूळचा समरकंदचा उझबेकी म्हणजे तुराणी। त्यानं औरंगजेबाला सत्तेवर आणण्यात फार महत्त्वाची भूमिका निभावली होती। त्यामुळे ह्या तुराणी कुटुंबावर औरंगजेबाचा फार जीव होता। निजाम उल मुल्काचं हे कुटुंब अबू बक्र ह्या महम्मद पैगंबराच्या सासऱ्याचं आणि इस्लाममध्ये एका पवित्र मानलेल्या कुटुंबाचं प्रत्यक्ष वंशज होतं। निजाम उल मुल्क उर्फ कमरुद्दीन खानवर औरंगजेबाचं अगदी स्वतःच्या मुलासारखंच प्रेम होतं आणि हा कमरुद्दीन खानही औरंगजेबावर फार प्रेम करायचा। या निजाम उल मुल्काची वेशभूषा, राहणं, राजकारण आणि वागणं म्हणजे जवळपास सगळं औरंगजेबासारखंच होतं। औरंगजेबानं ह्या कमरुद्दीन खानाला त्याच्या वयाच्या 6व्या वर्षीच मनसब प्रदान केली होती, म्हणजे एक मानाचा लष्करी हुद्दा त्याला वयाच्या 6व्या वर्षीच दिला होता। कमरुद्दीन खान हा अत्यंत महत्त्वाकांक्षी होता, तसाच पराक्रमी होता। औरंगजेबाच्या सोबत तो नेहमी सावलीसारखा असायचा। सन 1699 साली ह्याला पन्हाळा जिंकण्याच्या मोहिमेवर औरंगजेबानं पाठवलं होतं। ह्याचं वय तेव्हा फक्त 26-27 वर्षांचं होतं, पण त्यानं अत्यंत प्रभावीपणे पन्हाळ्याची कोंडी करून 1700 साली पन्हाळ्याचा पाडाव केला। त्यामुळे औरंगजेब याच्यावर फारच खुश झाला होता। औरंगजेबानं त्याला सन 1702 साली विजापूरचा सुभेदार म्हणून नेमलं। औरंगजेबाच्या काळातला निजाम उल मुल्काचा आणखीन एक महत्त्वाचा तथाकथित पराक्रम म्हणजे कर्नाटकातल्या रायचूर जवळच्या वाकिनखेडा ह्या किल्ल्याची आणि तिथे झालेल्या लाल टेकडीवरची सन 1705 ची लढाई। वाकनखेड्याचा हा बेडर नायकांचा किल्ला मराठ्यांसाठी फारच महत्त्वाचा होता। दक्षिणेला मोहिमेसाठी जाताना वाकिनखेड्याचा हा किल्ला म्हणजे मराठ्यांसाठी एक महत्त्वाचं आश्रयस्थान होतं। इथले बेडर नायक राजा पिडिया नायक हा मराठ्यांचा मित्र होता। आता ही वाकिनखेड्याची लढाई म्हणजे एक फार विनोदी प्रकरण आहे, ते मी तुम्हाला नंतर एका वेगळ्या स्वतंत्र व्हिडिओमधून सांगेल। पण ह्या लढाईत 87 वर्षाचं म्हातारं औरंगजेब स्वतः मैदानात फिरून सैन्याला प्रोत्साहित करत होतं। यावरून काय ते ओळखा। पण ह्या लढाईतल्या पराक्रमामुळेच औरंगजेबानं कमरुद्दीन खानाला किन किलीच खान अशी पदवी दिली। औरंगजेबानंतर झालेल्या सत्ता संघर्षात किन किलीच खानानं म्हणजे कमरुद्दीन खानानं म्हणजे निजाम उल मुल्कानंही मग भाग घेतला। ह्याचाही गट फार प्रभावी होता। सय्यद बंधूंशी याच्या गटानं कधी हात मिळवणी तर कधी संघर्ष केला, पण पुढचे तब्बल 13 वर्ष सय्यद बंधूंसमोर निजाम उल मुल्काचा गट कमजोर पडला होता। सय्यद बंधूंचा पाडाव करण्यासाठी फारुख सियारनं किन किलीच खानाला जवळ घेतलं आणि त्याला निजाम उल मुल्क अशी पदवी दिली। सन 1720 साली मात्र निजाम उल मुल्कानं उचल खाल्ली आणि हिरिरीनं पुढे होऊन दिल्लीची सूत्र आपल्या ताब्यात घेतली। त्यानं सय्यद बंधूंचा गट फोडला। सय्यद बंधूंपैकी एकाची हत्या केली तर दुसऱ्याला त्यानं कैदेत ठेवलं। सय्यद बंधूंनी मराठ्यांना दिलेले दक्षिण भारताचे सगळे अधिकार त्याला बिलकुल मंजूर नव्हते, पण मराठ्यांशी लढण्याची त्याची आता इच्छा नव्हती, म्हणून तो काही वेळ शांत बसला। मुघल दरबारात त्यावेळी चांगलाच भ्रष्टाचार पसरलेला होता। 18 वर्षांचा मुघल बादशाह मोहम्मद शाह फारच ऐशोआराम करायचा, म्हणूनच त्याचं नाव रंगीला असं पडलं होतं। दिल्लीच्या प्रशासनाच्या सगळ्या महत्त्वाच्या पदांवर एकतर खोजे बसलेले होते किंवा सम्राटाच्या रखेल्यांच्या हातातले बाऊले बसलेले होते। बादशहाच्या जनानखान्यातल्या या रखेल्या आणि खोजे इतर कुठल्याही सरदारांपेक्षा सम्राटाच्या फार जवळचे होते, विश्वासातले होते, म्हणून बादशाह हा त्यांच्याच चालीनं चालायचा। बादशाह दिवसरात्र नशेत, नाच गाण्यात आणि ऐशोआरामात दंग राहायचा। त्याला राज्य कारभाराशी काही एक देणं घेणं नव्हतं।
त्याच्या रखेल्या आणि त्याचे खोजे सगळ्या हिंदुस्थानाचा कारभार चालवायच्या. कर्तबगार निजाम उल मुल्कानं हे सगळं सुधारायचा प्रयत्न केला. त्याचा चरित्रकार युसुफ हसननं हे सगळं लिहून ठेवलंय की प्रशासनात फेरफार करायला जेव्हा निजाम उल मुल्कानं सुरुवात केली, हिशोबात काटेकोरपणा आणायला जेव्हा त्यानं सुरुवात केली, तेव्हा या रेखेल्यांनी आणि खोज्यांनी ओरडून हातपाय आपटून कहर केला. बादशहाचे कान निजाम उल मुल्काविरुद्ध भरवायला सुरुवात केली. शिवाय मुघल दरबारात गटतट काही कमी नव्हते. मूर्ख बादशाह होता, त्यामुळे या गाढवांच्या आणि खेचरांच्या बाजारात निजाम उल मुल्क सारख्या घोड्याला काहीही किंमत नव्हती. त्यानं दक्षिणेत जाऊन स्वतःचं नवं राज्य स्थापन करायचं ठरवलं. स्वतःशी एकनिष्ठ अशी सेना उभारायचं ठरवलं. भरभक्कम असा स्वतःचा तोफखाना त्यानं उभारायला सुरुवात केली. मुघलांच्या खजिनावर त्यानं डल्ले मारून स्वतःचा खिसा भरायला सुरुवात केली. 2-3 वर्षात निजाम उल मुल्क चांगलाच तगडा बनला. हळूहळू त्याची महत्वाकांक्षा बादशहाच्याही लक्षात आली. दिल्लीमध्ये मुबारिज खान नावाचा एक नवा सरदार आता बादशहाच्या खनपटीला बसला होता. त्यानं दरबारात आपल्या मर्जीचे अधिकारी बादशहाकडून नेमायला सुरुवात केली होती. दक्षिण सुब्यांची सुभेदारी निजाम उल मुल्कानं पहिल्यापासूनच स्वतःच्या कब्जात ठेवलेली होती. दक्षिणेत निजामानं केवळ त्याचाच हुकूम मानणारे अधिकारी नेमलेले होते. औरंगाबाद त्यावेळी दख्खनची राजधानी होती. सन 1724 मध्ये मुबारिज खानाच्या नादाला लागून मोहम्मद शाह रंगिल्यानं निजामाला दिल्लीतून बाहेर काढण्यासाठी अवधचा सुभेदार म्हणून त्याची नेमणूक दिली आणि तिकडे जाण्याचे आदेश दिले. निजामानं हवेचा रोख ओळखला आणि निजामानं 600 शक्तिशाली तोफा सोबत घेतल्या. प्रचंड चोरलेला मोठा खजिना घेतला आणि मोठी सेना घेतली. 1200 हत्ती, हजारो उंट घेतले आणि तो अवधला म्हणजे अयोध्येला न जाता सरळ औरंगाबादलाच निघाला. औरंगाबादला स्वतःची नवी गादी स्थापन करण्याचा त्याचा इरादा होता. निजामाचं बंड आता उघड झालं होतं. मोहम्मद शाह रंगिल्याचं धाबं दणाणलं आणि त्यानं मुबारिज खानाला एक तगडा फौज फाटा आणि मोठी सैन्य सामग्री घेऊन निजामाला चांगला धडा शिकवायला पाठवलं. यावेळी बुद्धिमान निजाम उल मुल्कानं एक सुरेख राजकारण खेळलं. मोठी रक्कम आणि चौथ देण्याचं कबूल करून त्यानं बाजीरावांसमोर मदतीचा हात पुढे केला. त्यावेळी थोरल्या बाजीराव साहेबांचं वय हे केवळ 23-24 वर्षांचं होतं, तर निजामाचं वय 52-53 वर्षांचं होतं. जर मुघल साम्राज्याचे तुकडे होत असतील तर ते मराठ्यांच्या पथ्यावरच पडणार होतं आणि मग नंतर निजाम आणि मुघल दोघांनाही वेगवेगळं धमकावून जास्त फायदा मराठ्यांना उकळता आला असता. शिवाय निजाम हा एक नामांकित योद्धा होता. त्याच्या लष्करी सामर्थ्याबद्दल आणखीन जास्त जाणून घेता आलं असतं. मग थोरले बाजीराव लगोलग निजामाच्या मदतीला धावले. शक्करखेडा इथं निजामाची आणि मुघलांची अत्यंत भयंकर लढाई झाली आणि या भयंकर लढाईत मुघलांचा अगदी दणदणीत पराभव झाला. खुद्द सेनापती वजीर मुबारिज खानचं मुंडकं कापण्यात आलं आणि ते मुंडकं निजाम उल मुल्कानं मोहम्मद शाह रंगिल्याला भेट म्हणून पाठवलं. ही सुंदर भेट पाहून रंगीला हादरला. त्यानं निजाम उल मुल्काला असफ जहा असा किताब दिला. असफ जहा हे पद तसं इस्लामिक राज्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. बादशहानंतर ते दुसऱ्या क्रमांकाचं पद असतं. पूर्वी किंग सोलोमननं हे पद दिल्याची नोंद आहे. या लढाईच्या मदतीबद्दल निजामानं बाजीरावांना 7000 घोडेस्वारांची मनसब, मानाची वस्त्र, एक फार मोठी रोख रक्कम, एक सजवलेला हत्ती आणि एक किमती रत्नही भेट म्हणून दिलं. तसं पाहिलं तर निजाम त्यावेळी दिल्लीची गादीही हस्तगत करू शकला होता, पण तो त्या भानगडीत अजिबात पडला नाही. कारण दिल्लीची गादी म्हणजे फारच डोकेदुखी होती. अंतर्गत विरोधासोबतच मराठे, राजपूत, जाट, बुंदेले, शीख, आसामी, रोहेले इत्यादी अनेक जण सतत बंड करायचे. शिवाय अफगाण आणि इराण्यांच्या बाह्य आक्रमणाचीही भीती होती. त्या मानानं दख्खन शांत आणि समृद्ध होतं. मग निजाम उल मुल्कानं मुघलांना आपला केवळ नाम मात्र प्रमुख म्हणून मान्य केलं आणि दक्षिणेत स्वतःचा स्वतंत्र कारभार तो पाहू लागला. पण लवकरच निजाम उल मुल्क मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी देण्याबाबत कुरकुर करू लागला. मराठ्यांचा उघड विरोध करणं त्यावेळी शक्य नव्हतं, म्हणून त्यानं सातारच्या गादीचे प्रतिस्पर्धी कोल्हापूर गादीशी हातमिळवणी केली आणि कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांना पुढे करून निजाम बंड करून उठला. ज्याचीच परिणिती पुढे पालखेडच्या युद्धात झाली. या युद्धातला तिसरा महत्वाचा पक्ष म्हणजे सातारची गादी. हा या युद्धातला सगळ्यात महत्वपूर्ण पक्ष होय. छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 1682 साली झाला होता आणि 1689 साली त्यांना औरंगजेबाकडून कैद करण्यात आलं होतं. सन 1760 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहूंची सुटका झाली. सुटका झाल्यानंतर त्यांची चुलती महाराणी ताराबाई साहेब आणि चुलत भाऊ दुसरे शिवाजी यांच्यासोबत त्यांचा वारसा हक्कावरून संघर्ष उभा राहिला. महाराणी ताराबाई साहेबांनी सेनापती धनाजी जाधवांना शाहूंचा बिमोड करण्यासाठी पाठवलं, पण धनाजींच्या पदरी असणारा एक कारभारी बाळाजी विश्वनाथ भट यानं धनाजींना असा सल्ला दिला की तुम्ही शाहूंना सामील व्हा.
मराठ्यांच्या गादीवर खरा हक्क हा संभाजी महाराजांच्या मुलाचा म्हणजे शाहूराजांचाच आहे आणि धनाजी जाधवरावांनीही बाळाजी विश्वनाथांचा तो सल्ला मानला। महाराणी ताराबाईंचा सेनापतीच आपली बाजू बदलून शाहूराजांना येऊन मिळाला आणि इथं बाजू पलटली। बाळाजी विश्वनाथ भट हे श्रीवर्धनचे कोकणस्थ ब्राह्मण। अगोदर जंजिरेकर सिद्ध्याची देशमुखी ते करत होते, पण नंतर त्यांनी शस्त्र उचललं आणि घाटावर आले। लेखणी आणि तलवारीचा सुरेख संगम हा बाळाजींकडे होता। सन 1699 साली बाळाजी विश्वनाथ धनाजी जाधवरावांच्या चाकरीत कारकून म्हणून लागले आणि अल्पावधीतच त्यांचे मुख्य कारभारी बनले। शाहूंच्या पारड्यात धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ यांचं वजन पडताच ते जड झालं होतं। स्वराज्याची विभागणी होऊन कोल्हापूर गादी आणि सातारा गादी अशा दोन स्वतंत्र गाद्या निर्माण झाल्या होत्या। सन 1708 साली धनाजी जाधवांचं निधन झालं आणि नंतर त्यांचे पुत्र चंद्रसेन जाधवराव यांची सेनापतीपदी नेमणूक झाली। पण थोड्याच वेळात चंद्रसेन जाधवराव आणि बाळाजी विश्वनाथ भट यांच्यामध्ये मतभेद होते। त्यांचे सारखे सारखे खटके उडू लागले आणि मग नंतर चंद्रसेन जाधव यांनी आपली बाजूच बदलून घेतली। ते ताराराणींच्या आश्रयाला गेले। धनाजी जाधवांचे पुत्र चंद्रसेन जाधवराव आता कोल्हापूरच्या गादीचे सरसेनापती बनले। मग शाहू महाराजांनी चंद्रसेन जाधवरावांचा बिमोड करण्यासाठी हैबतराव निंबाळकर ह्या मातब्बर सरदारांना मोठी फौज घेऊन पाठवलं, तर हैबतराव निंबाळकर स्वतःच आपल्या फौजेसह लढण्याऐवजी ताराबाई साहेबांनाच सामील झाले आणि या दोन गाद्यांमधला वाद पाहून दर्या सारंग आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनीही बंड पुकारलं आणि स्वतःला स्वतंत्र घोषित केलं। सातारची छत्रपती शाहू महाराजांची गादी आता फारच अडचणीत आलेली होती। अशा वेळी छत्रपती शाहू महाराजांची बाजू सांभाळण्याचं काम केलं ते बाळाजी विश्वनाथ भट यांनीच। शाहू महाराजांनी त्यांच्यासाठी सेनाकर्ते नावाचं एक नवच पद निर्माण करून सगळ्या सेनेची जबाबदारी बाळाजींवर सोपवली। बाळाजी विश्वनाथांनी जास्त रक्त न सांडवता केवळ मुत्सद्देगिरीच्या जोरावरच कित्येक सरदार आपल्या गोटात ओढून आणले। छत्रपती शाहूंची बाजू सावरली गेली। कान्होजी आंग्रेचीही मनधरणी करण्यात बाळाजी विश्वनाथ यशस्वी झाले। कान्होजी आंग्रे शाहूराजांकडे आले आणि कोकणाचा बराचसा मुलूक स्वराज्याला जोडला गेला। पण आता महाराणी ताराबाई साहेबांचा बंदोबस्त करणं जरुरी होतं आणि त्यासाठी बाळाजी विश्वनाथ भट यांनी कोल्हापूरच्या गादीची आतून कटकारस्थानं सुरू केली। हुकुमतपणा रामचंद्र पंत अमात्यांना त्यांनी आपल्या हाताशी धरलं। ताराराणींची सवत राजसबाई यांना आपल्या बाजूने वळवलं। शिवाजी राजे दुसरे यांचे सावत्र बंधू म्हणजे राजसबाईंचे पुत्र संभाजी राजे दुसरे यांना साथ दिली। कोल्हापूरमध्ये बंड झालं आणि कोल्हापूरच्या गादीचा तख्तापलट झाला। एक अंतर्गत संघर्ष होऊन छत्रपती संभाजी दुसरे सत्तेवर आले। महाराणी ताराबाई साहेब आणि दुसरे शिवाजी यांना कैदेत टाकण्यात आलं। अशा रीतीने बाळाजी विश्वनाथ यांनी सातारच्या गादीचा रस्ता निर्धोक बनवला। त्यानंतर बाळाजींना पेशवे पदाची वस्त्र देण्यात आली। बाळाजी विश्वनाथांच्या काळातच पेशवा हे पद फार मोठं बनलं। थोडक्यात सांगायचं झालं तर त्यावेळी छत्रपती हे राष्ट्रपती सारखे होते, तर पेशवा हे प्रधानमंत्र्यासारखे होते। पेशवा बाळाजी विश्वनाथांनी मग आपला मोर्चा उत्तरेकडे वळवला। फारुख सियारच्या विरुद्ध सय्यद बंधूंना साथ देऊन दिल्लीचाही तख्तापलट केला आणि मराठ्यांच्या पदरात घसघशीत सवलती पाडून घेतल्या। छत्रपती शाहू महाराजांची आई महाराणी येसूबाई यांचीही सुटका त्यानं करून आणली। नंतर 1720 साली बाळाजींचा मृत्यू झाला आणि पेशवे पदाची जबाबदारी ही केवळ 20 वर्षांच्या थोरल्या बाजीरावांवर येऊन पडली। मित्रांनो, आता पालखेडच्या लढाईतली सगळ्यात शेवटची कडी म्हणजे कोल्हापूरची गादी। अगोदरच सांगितल्याप्रमाणे पेशवा बाळाजी विश्वनाथ भटांच्या मदतीनं ताराबाई साहेबांच्या सवत राजसबाई आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज दुसरे आता कोल्हापूरच्या तख्तावर होते। महाराणी ताराबाई साहेब आणि दुसरे शिवाजी महाराज हे कैदेत होते। छत्रपती संभाजी महाराज दुसरे हेही फार महत्वाकांक्षी होते। ते सातारच्या गादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत होते, म्हणून पहिले 2-4 वर्ष तर ते गप्प बसले, पण नंतर मात्र त्यांनी निजामाशी आतून हातमिळवणी केली। मोठं राजकारण ते शिजवू लागले आणि योग्य संधीची वाट पाहू लागले। तर मित्रांनो, ही झाली पालखेडच्या लढाईची थोडक्यात पार्श्वभूमी। आता आपण प्रत्यक्ष लढाई कशी आणि कधी झाली हे बघूया। मराठ्यांना संपूर्णपणे नेस्तनाबूत करून आपणच दक्षिणेचे सर्वे सर्वा व्हायचं असं निजामानं ठाम ठरवलेलं होतं। त्यानं अगोदर सातारच्या गादीला म्हणजे शाहू महाराजांना नेस्तनाबूत करण्याची तयारी रात्रंदिवस राबून 2-3 वर्ष केली। एक फार मोठी तगडी 1-1.5 लाखांची उमदी फौज त्यानं जमवली। अगोदरच निजामाचा तोफखाना प्रचंड शक्तिशाली म्हणून पूर्ण भारतात प्रसिद्ध होता। त्याच्या तोडीच्या तोफा आणि तोफगोळे भारतात कोणाकडेच नव्हते। त्यात त्यानं आता युरोपियन बनावटीच्या तोफांचीही त्यात भर घालून आपला तोफखाना जंगी शक्तिशाली बनवला होता। अगोदर कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांना हाताशी धरून सातारची गादी आणि पेशवे नष्ट करायचे आणि मग नंतर कोल्हापूरची गादीही बुडवायची असा त्याचा भयंकर इरादा होता।
त्याच्या या गळाला छत्रपती संभाजी महाराज दुसरे तर लागलेलेच होते, पण त्यासोबतच धनाजी जाधवरावांचे पुत्र चंद्रसेन जाधवराव, जे महापराक्रमी आणि गनिमी काव्यात पारंगत होते, तेही लागलेले होते. याशिवाय निजामानं रावरंभा निंबाळकर, उदाजी चव्हाण असे अनेक मराठा मातब्बर सरदारही आपल्याकडे वळवले होते. एवढी सगळी भयंकर पूर्वतयारी 2-3 वर्ष झाल्यानंतर निजामानं सातारच्या गादीची छेड काढायला सुरुवात केली. चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करायला तो अडथळे आणू लागला. सातारकर छत्रपती शाहू महाराजांना स्वराज्याचा वारस मानायला त्यानं ठाम नकार दिला. कपटी निजाम असं म्हणू लागला की कोल्हापूरची निजामशाही अधिकृत की सातारची निजामशाही अधिकृत हे दोघं तुम्ही अगोदर ठरवा आणि मग मी तुम्हाला चौथाई आणि सरदेशमुखी देतो. निजामानं 1725 आणि 1727 साली चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करायला कर्नाटकात गेलेल्या मराठी फौजांनाही पिटाळून लावलं होतं. जेव्हा सन 1727च्या सुरुवातीला पेशवे बाजीराव कर्नाटक मोहिमेवर गेले होते, तेव्हा निजामानं आपला चोंबडेपणा सुरू केला. आपला प्रचंड शक्तिशाली मोठा तोफखाना आणि फार मोठी सैन्य संख्या ह्या दोन्ही गोष्टींमुळे तो चांगलाच चेकाळला होता. तो संभाजी महाराज दुसरे यांना बगलेत मारून शाहू महाराजांशी बोलणी करू लागला. तो म्हणाला, मराठ्यांच्या पूर्वीच्या करारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या कोल्हापूरच्या गादीवर फार फार अन्याय होत आहे. मला हा अन्याय बघवत नाही. आपण आता पुन्हा वाटाघाटी करूया. मी स्वतः मध्यस्थी करतो. तुमचा पेशवा बाजीराव म्हणजे 26 वर्षांचं नादान पोर. मी जास्त अनुभवी आहे. तुम्ही त्या पेशव्याला दूर करून स्वतः कारभार हाती घ्या. असा हा प्रेमळ निजाम वाटाघाटी करत होता आणि तिकडे त्याचं सैन्य युद्धाची जय्यत तयारी करत होतं. सरसेनापती संताजी घोरपडेंचे मामे बंधू विठोजी चव्हाणांचा मुलगा उदाजी चव्हाण साताऱ्यावर चाल करण्यासाठी रहमतपूरजवळ येत होता. छत्रपती शाहू महाराजांनी पेशवे बाजीरावांना पदच्युत करायला साफ मनाई केली आणि निजामाची मध्यस्थी वाया गेली. वाटाघाटी फिसकटल्या. आता मात्र युद्ध अटळ होतं. छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांना कर्नाटकातून महाराष्ट्रात परत बोलावलं. 25,000 हजारांचं वेगवान घोडदळ महाराष्ट्राच्या दिशेनं बाजीरावांच्या नेतृत्वाखाली दौडू लागलं. पण रस्त्यानं येता येताच थोरल्या बाजीरावांनी युद्धाची आखणी सुरू केली. स्वतःचे धाकले बंधू चिमाजी आप्पांवर त्यांनी नाशिकपासून दक्षिणेपर्यंतच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली. पुण्याच्या आसपासच्या प्रदेशाच्या रक्षणाची जबाबदारी शिंदेंवर सोपवली. छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्या संपूर्ण दरबाराला साताऱ्यावरून हलवून तात्पुरत्या काळासाठी पुरंदरच्या किल्ल्यावर नेण्यात आलं. 1.5 लाखांची फौज आणि राक्षसी तोफखाना यांनी सुसज्ज हे निजामाचं संकट म्हणजे मराठीशाहीवरचं फार फार मोठं संकट होतं. पण थोरले बाजीराव बिलकुल घाबरलेले नव्हते. त्यांचं गुप्तहेर खातं फारच सक्षम आणि त्यांच्यासारखंच वेगवान होतं. त्यांनी संपूर्ण लढाईची योजना गुप्तपणे अगोदरच तयार ठेवली होती. निजाम उल मुल्कानं अगोदर ऐवज खानाला एक फार मोठी फौज घेऊन जुलै-ऑगस्ट 1727च्या महिन्यात सिन्नरकडे पाठवलं. सिन्नरचा प्रदेश लुटत तो स्वराज्यात आतात घुसू लागला. ऑक्टोबर 1727च्या महिन्यात तो स्वतः भीरच्या तळाकडून साताऱ्याकडे निघाला. निजामानं आपल्या तुर्कंदाज खान नावाच्या सरदाराला नाशिक आणि संगमनेर भागात धुमाकूळ घालायला पाठवलं. राव रंभाजी निंबाळकर आणि त्यांचा मुलगा जानोजी निंबाळकरनं सातारा प्रांतात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. ते आता निजामाच्या बाजूने होते. निजाम मोठ्या फौजेनेशी पुण्या आणि साताऱ्याकडे चालून येत आहे हे कळताच पुण्याच्या आणि साताऱ्याच्या रक्षणाकरता बाजीराव इकडे येणार आणि आपल्या तोफखान्यासमोर भाजून त्याची तंदुरी कबाब बनणार अशी निजामाला पूर्ण खात्री होती. पण बाजीराव अतिशय शांत होते. ते काही तिकडे आलेच नाही. ते शांतपणे योग्य वेळेची वाट पाहत राहिले. योग्यपणे नियोजन करत बसले. ऑगस्ट-सप्टेंबर 1727च्या महिन्यात थोरले बाजीराव 10 हजारांचं वेगवान घोडदळ घेऊन अहमदनगर शहर आणि पारनेरला आपल्या उजव्या हाताला ठेवून आड रस्त्यानं रात्रंदिवस दौडत कोपरगाव जवळच्या पुणतांब्याकडे निघाले. तिथं गोदावरी नदीला थोडा उतार होता आणि नदी ओलांडता येत होती. गोदावरी नदी ही निजामाचं राज्य आणि मराठ्यांचं राज्य यामधली सीमारेषाही होती. गोदावरी नदी ओलांडून बाजीरावांनी निजामाच्या इलाख्यात प्रवेश केला. तिथला निजामाचा प्रदेश अत्यंत सुपीक आणि समृद्ध होता. मग निजामाच्या बाजारपेठा उद्ध्वस्त करीत निजामाचा मुलूक रात्रंदिवस लुटायला बाजीरावांनी सुरुवात केली. निजामाच्या सगळ्या चालीच फसल्या होत्या. त्याचं धाबं दणाणलं. आपली राजधानीच औरंगाबाद धोक्यात आहे हे त्याला जाणवलं आणि मग तो स्वतः मागं वळून बाजीरावांच्या मागं लागला. ऐवज खानालाही त्यानं माघारी वळून बाजीरावांचा पाठलाग करायला सांगितलं. ऐवज खान आणि निजाम ह्या दोघांच्या कात्रीमध्ये बाजीरावांना पकडायचं असं ठरलं होतं. पण बाजीरावांची फौज म्हणजे वाहता वारा, रात्री पळणारी भूतच होती. ती हाती लागतच नव्हती. त्यांची सावलीही सापडत नव्हती. हा म्हणता ती ठिकाणं बदलत होती. विजेच्या वेगानं बाजीराव मराठवाड्यात जबरदस्त धुमाकूळ घालत होते. मराठवाड्यातली त्यांनी अनेक ठिकाणं लुटून फस्त केली.
6 नोव्हेंबर 1727 रोजी रात्री बाजीरावांच्या काही टोळ्या जालन्याजवळ जाळपोळ करीत होत्या तेव्हा ऐवज खानानं त्या टोळ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, पण एक छोटीशी लढाई करून त्या टोळ्या संपूर्ण लूट घेऊन अंधारात फरार झाल्या. ऐवज खानाकडे तोफा होत्या, पण अंधारात आता कुणावर तोफा डागणार आणि एकाएकी बाजीराव मराठवाडा सोडून विदर्भात घुसले. 4 डिसेंबर 1727 रोजी बाजीराव पूर्णा परळी प्रांतावर चालून गेले. 6 डिसेंबरला कसबे नरसकेवर गेले. 8 डिसेंबरला वाशिम जिल्हा अकोल्यावर चालून गेले. 9 डिसेंबर 1727ला मंगळूरपीर जिल्हा अकोला त्यांनी लुटलं. 10 डिसेंबरला हातगाव लुटलं, तर 11 डिसेंबरला मांजराखेड तालुका चांदूर जिल्हा अमरावती लुटलं. अतिशय वेगानं बाजीराव आपल्या जागा बदलत होते आणि निजामाच्या सगळ्या प्रदेशात आग लावत हिंडत होते. वाशिमला पोहोचल्यानंतर बाजीरावांनी अशी आवाई उठून दिली की ते आता बुऱ्हाणपूर शहर लुटायला जात आहे. बुऱ्हाणपूर शहराला लुटायचं नाव ऐकलं आणि निजाम सटपटला. त्यानं आपला मोर्चा बुऱ्हाणपूरकडे वळवला. बाजीरावांनाही नेमकं हेच पाहिजे होतं. बाजीरावांनी वाशिम सोडलं आणि ते अचानक वायव्येकडे निघाले आणि खानदेशात घुसले. खानदेशात चोपड्याजवळ त्यांनी 12 डिसेंबर 1727 रोजी तापी नदी कुकरमुंड्याजवळ ओलांडली आणि ते कुसुंबी प्रांतात घुसले. वेगानं पुढे जाऊन बावापाऱ्याचा घाट उतरून ते जानेवारी महिन्यात बडोद शहरावर चालून गेले. आता ते गुजरातमध्ये घुसले होते. गुजरातमध्येही बाजीरावांनी मनसोक्त धुमाकूळ घातला. त्यांनी तिथं अलीमोहन शहर गाठलं. त्यावेळी गुजरातमध्ये मुघल सुभेदार सरबुलंद खान हा होता. त्याला बाजीरावांनी असं भासवलं की निजाम आणि बाजीराव हे एकमेकांचे मित्र आहेत आणि ते दोघं मिळून गुजरात लुटायला आलेत. गुजरात मनसोक्तपणे बाजीरावांनी लुटला आणि बदनामी मात्र निजामाची झाली. निजामाचं नाव संपूर्ण गुजरातमध्ये फार बदनाम झालं. त्यामुळंच जेव्हा निजामानं मुघलांकडे मदत मागितली तेव्हा मुघलांनी निजामाला मदतच केली नाही. निजाम अत्यंत गोंधळला होता, चिडलेला होता. आता फक्त स्वतःच्या डोक्याचे आणि दाढीचे केसच उपटायचा बाकी राहिला होता. निजामाच्या ताब्यातले मराठवाडा, विदर्भ, खानदेश, गुजरात, बेरर हे सगळे प्रांत बाजीरावांनी वेगवान पद्धतीने लुटून कोट्यवधी रुपयांचा स्वतःचा फायदा करून घेतला होता. तर निजामाचं तेवढंच प्रचंड नुकसानही केलं होतं. हुशार बाजीरावांनी आता निजामाचं हे युद्ध निजामाच्याच इलाक्यात नेऊन ठेवलं होतं. जाळून आणि लुटून निजामाचा मुलूक पार उद्ध्वस्त करून टाकला होता. निजामाची अवजड चिलखती घोडदळी फौज आणि तोफखाना म्हणजे त्याच्या गळ्यातलं लोढणं बनलेलं होतं. चालून चालून सगळ्या फौजेच्या तोंडाला अक्षरशः फेस आला होता. सगळ्यांची दमछाक झाली होती. प्रसिद्ध युद्धतज्ञ मॉन्टेगमेरी लिहितो की फक्त भाले, तलवारी, धनुष्यबाण आणि ढाल ही 4च मुख्य हत्यारं बाजीरावांच्या फौजेकडे होती. अगदी विजेच्या चपळाईनं बाजीरावांचं घोडदळ पळायचं. 2 माणसात 3 घोडे होते. 1 घोडा राखीव होता. बाजीरावांकडे फारच नगण्य बंदुका होत्या. रसद, खाणं पिणं हे ते रस्त्यातूनच मिळवायचे. ह्या युद्धात वेगाचा जो चमत्कार बाजीरावांनी दाखवला तो तोंडात बोटं घालायला लावणारा आहे. रात्रंदिवस पळणाऱ्या बाजीरावांनी जो काही धुडगूस घातला की शक्तिशाली तोफखाना असणारा निजाम अक्षरशः तोंडाला फेस येऊन येऊन पराभूत झाला. तिकडं बाजीराव थेट गुजरातमध्ये छोट्या उदयपूरपर्यंत पोहोचले होते आणि 3 महिने मूर्खासारखा बाजीरावांचा पाठलाग करून निजामाला आता थोडीशी अक्कल आली होती. निजामाची कित्येक हजार जनावरं केवळ अतिश्रमानच मरून गेली होती. मग निजामानं पिछेमूड केलं आणि पुण्याच्या रोखानं तो जानेवारी 1728च्या महिन्यात निघाला. रस्त्यातली मराठ्यांची ठाणी जुन्नर, उदापूर, नारायणगाव, अवसरी, खेड जिंकून तो पुण्यात आला. 8 जानेवारी 1728 रोजी निजामानं कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांचं पुण्यात एका राजपूत सरदाराच्या मुलीसोबत भव्य लग्न लावून दिलं. शाही समारंभ आयोजित केला. पुण्यात छत्रपती म्हणून संभाजी महाराज दुसरे यांच्या नावाची घोषणा केली गेली. संपूर्ण पुणे शहरात मिरवणूक काढली गेली. पुण्यात छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांचा दरबार निजामानं भरवला. कोल्हापूरकर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांनी पुण्यात बसून आता न्यायनिवाडाही सुरू केला होता. बक्षीसपत्र आणि इनामपत्रही वाटायला सुरुवात केली होती. आणि छत्रपती शाहू महाराज मात्र पुरंदरवर सुरक्षित जागी होते. निजामानं पुण्यात जाळपोळही माजवली, कारण त्याचा हेतू असा होता की बाजीराव आता तरी पुण्याला वाचवायला येतील. पण त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असणारे बाजीराव हे त्याच्यापेक्षाही जास्त हुशार आणि चालाक होते. आता बाजीरावांनी सर्व शक्तीनिशी थेट औरंगाबादवरच म्हणजे निजामाच्या राजधानीवरच हल्ला करायचं ठरवलं. बाजीराव पुण्याच्या दिशेनं फिरकले सुद्धा नाही आणि बाजीराव आपल्या सैन्यासह औरंगाबादच्या दिशेने निघाले. 14 फेब्रुवारी 1728च्या दिवशी बाजीरावांचं घोडदळ धुळ्याजवळच्या बेलवाडला येऊन धडकलं. आपण मराठ्यांच्या कारभारात लुडबुड करतोय, पण जर बाजीरावांनी औरंगाबाद म्हणजे आपली राजधानीच जिंकली तर आपलाच पत्ता दख्खनमधून पूर्णपणे साफ होईल हे निजामाला कळालं आणि त्याचे हातपायच गळाले. तो पुण्याचा नाद सोडून औरंगाबादकडे निघाला. पण तो तिकडे जाताना पुण्यावरून लोणी, पारगाव, पाटस, सुपे, बारामती ह्या रस्त्यानं अहमदनगरकडे निघाला.
यावेळेपर्यंत बाजीरावांनी प्रत्येक पावलोपावली आपले गुप्तहेर पेरून ठेवलेले होते. सगळ्या प्रमुख सरदारांना संपर्क करून 50,000 सैन्य पालखेडच्या आसपास गोळा करायचं ठरवलं होतं. पालखेडला बाजीरावांनी निजामाच्या 1,00,000 ते 1,00,000 सैनिकांसाठी एक भयंकर असा सापळा रचलेला होता आणि निजाम स्वतःहून बाजीरावांच्या सापळ्यात अडकण्यासाठी चाललेला होता. मित्रांनो, थोरले बाजीराव आपली एकही लढाई कधीच हरले नाही, कारण बाजीरावांनी आपल्याला अनुकूल अशी परिस्थिती आणि युद्धभूमी असल्याशिवाय कधी युद्धच केलं नाही. 12 फेब्रुवारी 1728 रोजी निजाम अहमदनगर जवळ पोहोचलेला होता. तसं पाहिलं तर शक्तिशाली तोफखाना सोबत नसणं ही मराठ्यांची ताकदही होती वेगासाठी आणि शक्तीच्या दृष्टीनं एक कमजोरी होती. निजामाचीही ह्याच बाबतीत अगदी उलट परिस्थिती होती. पण बाजीरावांनी आपल्या कमजोरींकडे लक्ष न देता आपल्या शक्तिस्थानांकडे लक्ष दिलं. बाजीरावांनी नेहमीच शत्रूला स्वतःच्या शर्तीवर लढायला भाग पाडून मग धूळ चारली. निजामाच्या 1,00,000 ते 1,00,000 सैन्याला एवढ्या अवजड सामानासहित गोदावरी नदी ओलांडण्यासाठी सोयीस्कर जागा होती ती कोपरगाव जवळच्या पुणतांब्यापाशीच. हा पालखेडचा इलाका वैजापूरपासून 18-20 किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे औरंगाबादकडे आहे, तर पुणतांब्यापासून 60-70 किलोमीटर अंतरावर रागनेय दिशेला आहे. पालखेड हा असा सापळा होता की पालखेडच्या उत्तरेला घनदाट जंगल होतं आणि ते योग्य उंचीवर होतं, ज्याला पार करणं फार अवघड होतं. पाण्याचा एकमेव स्रोत हा शिवनाला नावाचा एक छोटासा ओढा होता. पालखेड तसा मैदानी प्रदेश होता, ज्याच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला 40-50 किलोमीटर अंतरावर गोदावरी नदी वाहत होती. निजामाचं संपूर्ण सैन्य अडकवण्यासाठी इथं योग्य भूमी होती. बाजीरावांची युद्धनीती अशी होती की निजामाचा अवजड तोफखाना हा मुख्य लढाऊ फौजेपासून दूर करायचा. तसं तर निजामानं आपली गती वाढावी म्हणून आपल्या काही अवजड तोफा अहमदनगरलाच ठेवल्या होत्या. काही मोजक्याच तोफा त्यानं सोबत आणल्या होत्या. पुणतांब्याला बाजीरावांनी अगोदर सैन्य आणि हलकी सामग्री नदीच्या पलीकडे जाऊ दिली, पण नंतर अचानक नदी ओलांडण्याची जागाच बाजीरावांनी पुणतांब्यापाशी अडवून टाकली आणि तोफखान्याचा संपर्क मुख्य फौजेशी तुटला. बाजीरावांनी अशी नाकेबंदी केली होती की पालखेडच्या पूर्व दिशेकडून स्वतः बाजीराव उभे होते, उत्तरेकडून सरदार पिलाजी जाधव यांनी नाकेबंदी केली होती, तर पश्चिमेला मल्हारराव होळकर आपल्या फौजेसह उभे होते आणि दक्षिणेच्या नाकेबंदीची महत्त्वपूर्ण जबाबदारी दावलजी सोमवंशी यांच्या फौजांनी घट्टपणे केली होती. 50,000 मराठी फौजेचा घट्ट विळखा निजामाला चारही बाजूंनी पडला होता आणि आता बाजीरावांच्या चक्रव्यूहात निजामाची लागभर फौज अगदी घट्ट अडकलेली होती. एकमेव पाण्याचा स्रोत असणाऱ्या शिव नाल्यावरही मराठी बंदूकबाज बसलेले होते. 21 फेब्रुवारीच्या रात्रीच पुणतांब्याचा नदी ओलांडायचा रस्ता अडवला गेला. नंतर त्याच रात्री हल्ला करून त्यांची धान्य सामानाची रसदही साफ लुटली गेली आणि पुढचे 3 दिवस मराठ्यांनी आपला विळखा आणखीनच घट्ट केला. निजामाला आणि त्याच्या लागभर सैन्याला आता मृत्यू समोर दिसत होता. निजामाच्या बऱ्याचशा तोफाही आता बाजीरावांच्या कब्जात होत्या. उपासमारीनं आणि तहानेनं हैराण झालेल्या सैन्याच्या दैन्यावस्थेला पारावर नव्हता. मराठी निजामाच्या सैनिकांना हलूही देत नव्हते. नदीपर्यंत नाल्यापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रत्येक प्रयत्न मराठी हाणून पाडत होते. प्रयत्न करणारे निजामाचे सैनिक मराठ्यांच्या बाणांना आणि बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडत होते. अधूनमधून रात्री मराठ्यांचं सैन्य गनिमी काव्यानं हल्ले करतच होतं आणि निजामाचे रोज शेकडो सैनिक नाहक मारले जात होते. प्रत्येकाला हा मृत्यूचा सापळा आपला जीवच घेणार असं वाटत होतं. निजामाच्या सैन्याची 5-6 दिवस उपासमार झाल्यानंतर लढण्याची इच्छाशक्तीच उरली नाही. तोफा नाही, अन्न नाही, पाणी नाही, रसद नाही, अशी वाईट अवस्था होती. स्वतः निजाम उल मुल्कालाही उपवास घडले होते. जेव्हा सेनापती ऐवज खान आणि सरदार चंद्रसेन जाधव यांनी मराठ्यांचा वेढा तोडून नदीपर्यंत जाण्याचा आदेश दिला, तेव्हा तो सैनिकांनी साप धुडकावला. सैनिकांची इच्छाशक्तीच नव्हती. आता जर आपण शरणागती पत्करली नाही तर एकतर भूक तहान आपला जीव घेईल, नाहीतर आपले सैनिक आपल्याला मारून टाकतील, हे निजामाच्या लक्षात आलं. पण तरीही पहिल्यांदा त्यानं आपल्याशी सन्मानजनक तह करण्यात यावा अशी मागणी बाजीरावांसमोर ठेवली. बाजीरावांनी ती मागणी साप धुडकावून लावली. मग मात्र निजामाची अक्कल साप ताळ्यावर आली आणि त्यानं बाजीरावांसमोर निमूटपणे गुडघे टेकले. ऐवज खान आणि चंद्रसेन जाधव यांना सामोपचाराची बोलणी करण्यासाठी त्यानं पाठवलं. मग 6 मार्च 1728 रोजी मुंगी शेवगाव इथं तो प्रसिद्ध 17 कलमी तह झाला. ह्या तहाची सर्व कलम 100% सातारच्या गादीला अनुकूल अशीच होती. निजामानं मुकाट्यानं दक्षिणेतल्या 6 सुभ्यांची सौद सरदेशमुखी, निजामानं कब्जा केलेल्या सगळ्या गावांची मालकी, तसंच कोल्हापूरकर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या जिंकलेल्या कृष्णा गटप्रभा प्रदेशाला संमती, या सगळ्या कलमांचा समावेश होता. या युद्धामुळे दक्षिणेचे सर्व कोण तर केवळ मराठे हे प्रस्थापित झालं. बाजीरावांची, सातारच्या गादीची आणि मराठ्यांची दहशत संपूर्ण भारतात पसरली.
शिवरायांचं स्वराज्य आता साम्राज्य बनलेलं होतं. महाशक्तिशाली आधुनिक तोफखाना आणि लाखभर सुसज्ज सैन्य यांना अतिशय कमी सैन्याच्या जोरावर गतिमानता, लवचिकता आणि आक्रमकता म्हणजेच मोबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी अँड ऑफेन्सिव्ह स्पिरिट या त्रिसूत्रीच्या जोरावर बाजीराव साहेबांनी हरवलं. जास्तीत जास्त टीथ टू टेल रेशो ही संकल्पना बाजीरावांनी फार प्रभावीपणे या युद्धात वापरली आणि ती इतिहासात एकमेव अद्वितीय ठरली. कोल्हापूरकर छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांनी निजामाच्या नादी लागून आपल्या ताब्यातला बराचसा प्रदेश गमावला. त्यांचं स्थान आता दुय्यम बनलं. साताऱ्याच्या गादीला आव्हान देण्याची शक्ती त्यांनी गमावून टाकली. मित्रांनो, मुंगी शेवगावचा हा तह निजामासाठी फार अपमानकारक होता, तर मराठेशाहीसाठी अतिशय गौरवास्पद, इतिहास बदलवणारा होता. थोरल्या बाजीराव साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या शूर सरदारांना, सगळ्या मावळ्यांना मानाचा मुजरा. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.